दैवी दैवता करी पुष्पवृष्टी परी आनंद कंदन दिशेन दृष्टी ज्योती केंद्र बिंदू मार्गे. दत्त महाराज आले पण कोणाला दिसायला तयार नाही. पुष्पाचा वर्षाव झाला मग पंचसृष्टीच्या दैवी दैवता बद्रिका मार्गे चालू लागले तत्वता. ऋषी मुनी एकत्र मिळाले चारी दिशेने. सह्याद्री पर्वती जय जयकार महाराज आल्याबरोबर सह्याद्री पर्वती जय जयकार गरजते. 33 कोटी देव सुरवरपती लावणे कापराच्या ज्योती आरती पौर्णिमेची. सगळ्या दैवी दैवता बद्रिका आश्रमाच्या मार्गाने चालू लागल्या. सगळे ऋषी निर्गुण निराकार मातेच्या गांवर चरण कमळन दिशे क्षीर सर्व फिरते जैसे अंगी भरले वारा वेड्या पिशासारखे. दत्त महाराज तर मांडीवर दिसाले पण पोटच तेवढं दिसाले. शिरकमळ दिसायला तयार नाही, चरणही दिसायला तयार नाही. सगळ्या दैवी दैवता विषयासारखं हिंडाले तिकडी हेड तिकडी हेड, मात्र दर्शन त्याला द्यायला तयार नाही. दत्त महाराज मग न दिसते चरण करा व्यापिले विश्वंभरा. भांबावले ऋषी मुनीश्वर आले बद्रिका. सगळे जण त्या दत्त प्रभूचे दर्शन घेण्यासाठी गर्दी होऊ लागली. गर्दी बद्रिका आश्रमावर लाईनी लागल्या दर्शन घ्यायला. दर्शनच दर्शन. तिकडी बघाली काय तिकडी माणसं, इकडे बघले काय ऋषी, मती बघले काय दैवी दैवता. सांगाच नको पण दत्त महाराजांचे चरणही भेटणार आणि मुख सुद्धा भेटणार. मग अवतारी आले विश्वविधाता जीवतारक मोक्षदाता. धन्य धन्य मासते अनुसया माता अंतनशी भाग्याजी. मग विश्वविधाता अवताराला आले. सगळ्या विश्वाला तारणारा अवताराला आला. धरी अवतार ईश्वतारा, धरी अवतार विश्वतारा, धरी अवतार ईश्वतारा, विश्वतारा
तशीच आपली भक्ती आहे 7 दिवसाची, 8 दिवसाची, 9 दिवसाची, एकादशी, शिवरात्र, नवरात्र. आपली भक्ती एवढीच आहे. कसा येईल देव 60 सहस्त्र वर्ष अनुष्ठान करते झाले दोघे जण. आकाशवाणी आनंद लक्ष पदावून आली आज्ञा विनाशी. अशी भक्ती पाहिजे 7000 वर्षे. आणि नवरा बायको दोघाची बी भक्ती पाहिजे, एकाची जमणार. नवरा वक्कळ म्हणालाय भक्ती करून, बायको म्हणाले संसार करून. दोघांचं त्यांना गेल्यानं भक्ती सफल नाही. एकटा जरी केला त्याच्या पुरतच होते, सगळं घर तिकडेच जाते. स्वतःच्या जीवाचं हित करायचं असेल स्वतः आधी झिजावं लागते. चंदन कसा आधी झिजते मग सुगंध देते, तसं आधी झिजावं लागते. उभा जन्म झिजू दे माझा चंदना परी, उभा जन्म झिजू दे माझा चंदना परी. सगुण रूप दावी देवा एकदा तरी, सगुण रूप दावी देवा एकदा तरी. सगुण रूप दावे देवा एकदा तरी, सगुण रूप दावे देवा एकदा तरी. तुझ सूर ठावा मगसे तुझ एकता रे, तुझ सूर ठावा मगसे तुझ एकता रे. सगुण रूप दावे देवा एकदा तरी, सगुण रूप दावे देवा एकदा तरी. सगुण रूप दावे देवा एकदा तरी. सगुण रूप दावे देवा एकदा तरी, सगुण रूप दावे देवा एकदा तरी. सगुण रूप दावे देवा एकदा तरी. चंदनासारखं झिजावं लागलं, झिजून बाजूला निघावं. तसं भक्ती करताना झिजावं लागते, झिजावं लागते. तसं चंदन झिजालंय तसं आपल्याला झिजावं लागतं, तेव्हा कुठेतरी आपली भक्ती सफल होते. मात्र झिजल्यावर सुगंध सगळीकडे त्याचंच नाव. एकदा झिजल्यावर म्हणून संसारामध्ये झिजून मरण्यापेक्षा परमार्थामध्ये झिजून जा. परमार्थामध्ये झिजल्यावर नाव तरी निघते. संसारामध्ये झिजल्यावर लईच पक्का संसारी झालाय, संसाराला धरून बसलाय. संसार बाजूला करून भक्तीच्या मार्गाला लावावं लागते, भक्तीच्या मार्गाला लागावं लागते. मग धन्य धन्य महासते जननी दयास्तव आले मोक्षदाणी. महापवित्र केले बद्रिकेची भूमी, कीर्ती झाली युगे युगे. अनुसया माते जननी होय, आपली माय होय. आणि अनुसया मातेनं मोक्षदाणी म्हणजे मोक्ष दावणाऱ्या दत्तप्रभुलाज्ञाचं काम या कर्मभूमीवर केलं. अनुसया मातेनं केलं. महापवित्र केली बद्रिकाश्रमाची भूमी, भूमी पवित्र झाली, कीर्ती झाली युगे युगे. त्रेतायुगामध्ये दत्त महाराज आले, अजून सुद्धा नाव आहे बद्रिकाश्रमाचं. युगायुग आहे अशी कीर्ती त्या अनुसूया मातेनं करून दाखवली. मग 16 चालला अपार, सुहासनीचा गलबला फार.
गंधर्व करते गजर आपापल्या सोळा पार चालू झाला. ज्याचा त्याचा गलबला दर्शनाला गर्दी. जसं माहूरला की नाही लाईन लावावं लागतं दत्त पौर्णिमेला. एरवी राहते गर्दी काय ना डायरेक्ट आणि पौर्णिमेला गर्दी. तसं दत्त महाराज आले म्हणल्याबरोबर सगळ्या दैवी दैवताची गर्दी. दर्शन घ्या मात्र पायच सापडणार आणि मुक्ती दिसणार. मग मोक्षदाताचे करिता अंघोळ उठणे लाविते सकाळा. उष्णोदिक जला निर्मळा काय त्या दत्त महाराजाची आंघोळ घालायला सुरुवात झाली. सर्वजण उठणे लावू लागले आणि महाराजाची आंघोळ झाली. मग वस्त्रालंकार भरजरी जटा मुकुट शोभे हो श्री. विभूती चर्चे अंगा भितरे गळा त्या दत्त महाराजाच्या अंगावर भरजरी कपडे आणि जटा मुकुट असं बांधून विभूती सगळ्या अंगानं. गळ्यामध्ये द्राक्षाच्या माळा आणि महाराजाचं सोज्वळ असं रूप सर्वांना दिसू लागलं. मग अनुसयेचे ग्रहे बाळ अवतरले. निरालंब सृष्टीतून आली. आधे कुणी ऐकला न पाहिला ऐसा दिव्य स्वरूपती. त्या दत्त महाराजाचं रूप आधी कोणी बघलं बी नाही आणि कोणाला दिसलं बी नाही, कोणी ऐकलं बी नाही. असं रूप सगळ्या दैवी दैवता बघू लागल्या. दत्त गुरु सारे कास का नसेल त्रिभुवने देखा. दत्त गुरु सारे कास का नसेल त्रिभुवने देखा. तसं रोप कुठंच नाही त्रिभुवनामध्ये असं रोप दिसू लागलं. मग पाहता तयाचे सर्वांग ज्ञानेंद्रियांचा पिठी पांग. असाच जन्मो जन्मेचा योग क्षणो क्षणी मिळावा. सर्वजण विचार करू लागले हा क्षण पुन्हा येणारा नाही. हे क्षण आम्हाला जन्मो जन्म मिळावा. सगळी दैव दैवताची इच्छा होऊ लागली. मग मंगलवाद्य नौमत भेरे वाजविते नाना परी. ध्वनी निगे आनंद लारे अद्भुत चमत्कार. सगळीकडे वाद्य वाजायला लागले. आनंदाचा गजर. आता सगळीकडे आनंद आनंदच गगनात मावेना असा आनंद निर्माण झाला. मग महापूजेचा सोहळा आरंभिला.
पंचतत्व साहित्य करती ओळा विश्वकर्म ये पातला मंडप सजविण्या कारणी आता अवतार झाला. आता महापूजेला सुरुवात झाली. आपली महापूजा आहे उद्या संध्याकाळी आपली महापूजा. तस तिथं सुद्धा बद्रिकाश्रमावर महापूजा सुरू झाली. नंबर 1 मंडप टाकला. जसा आपला टाकला तसा तिथेही मंडप टाकला. लाइटिंग काय, सिस्टीम काय, वाजणारे काय, गाणारे काय, नंबर 1 आनंदच. मग आनंद दत्त प्रभूचे 128 महापूजा त्रेतायुगी वारले आनंद मार्ग ध्वजा साक्ष तयाशे सद्गुरु राजा दैवी दैवता समवेता. पहिली पूजा कुठं झाली? त्रेतायुगामध्ये बद्रिकाश्रमावर 128 महापूजा. त्याचे साक्षीकार कोण? आता दत्त महाराजांना सगळ्या दैवी दैवता. तिथं पहिली महापूजा झाली. नंतर आपल्या इकडे वाली पहिली महापूजा बद्रिकाश्रमाला. मग काय वर्णावा महापूजेचा महिमा पंचतत्व ही लागल्या कामा रिद्धे सिद्धे सूर्य चंद्रमा पदोपदे राबती. भक्ताच्या घरी सगळे जण आणतात अष्टसिद्धी नवविधी नांदते नामाचे पाये दयाळा नामाचे पाये अष्टसिद्धी नवविधी रागती पाये नामाच्या पाये अष्टसिद्धी नवविधी नामाच्या पाये नांदते नामाच्या पाये अष्टसिद्धी नवविधी पाये रागती नामाच्या पाये. सर्व जगातील एक माझी सद्गुरु मावली सर्व जगातील एक माझी सद्गुरु मावली. अष्टसिद्धी नवनिधी नांदते नामाचे पाये. अष्टसिद्धी नवनिधी एका नामाच्या पायाजवळ लागतात. तिथं 5ही तत्व कामाला, रिद्धी सिद्धी सूर्य चंद्र कामाला. इथं एकच सूर्य पुरी करायलाय गर्मीनं आणि तिथं तर सूर्य येऊन काम करायलाय. म्हणजे आजूबाजूच्या लोकांच्या काही इष्ट चाला असं काय बरोबर आहे. चंद्र बी तिथं आलाय, थंड बी माणूस आलाय, गरम बी माणूस आलाय, सगळे जण काम करायले. महापूजेचा 16वा थाट वर्णिता ग्रंथ वाढेल अफाट भांबावले 28 बाट धमा धमा थपा थपा करीती. सगळे जण भांबावून गेले महापूजा बघून. 4 वेद 6 शास्त्र 11 पुराण. सगळे जणांना भीती पडली, काहीच कळणार. बघून तिने भांबावून गेला. अरे अप्पा काय मोठा सोहळा आहे बाबा. आडगाव मध्ये आलेला माणूस म्हणाले काय नंबर 1 चालू आहे बाबा. आलेले नंबर 1 काम केल्या. तसा त्या महापूजेमध्ये सर्वजण भांबावून गेले. नंबर 1 सोहळा आहे. मग महापूजेचा महिमा सांगताना शिवा फळ पुष्पाचे ढिगणाना कोणी नसे काही. महापूजेचा महिमा सांगताना फळ तिथं सगळेच फळ शेप चिकू अंगूर खरबूज उन्हाळ्याचे लई खरबूज फळच. शेप झाला, अंगुरे झाले, काळे अंगुरे झाले, अननस झाले, पपया झाल्या, सगळेच फळ सगळेच फुलं. काय बघायचं आहे दत्त महाराजांची पूजा म्हणल्यावर.
अननस का एवढाला एक अननस. अननस जर एक खाल्ला एक दिवस जेवणच करणार असा अननस. काय शेप बिना औषधाचे. आता सगळे शेप औषधाचे. थोडं कापून ठेवलं की काळच पडाले. आंबे काय आताचे आंबे गोड साखरच शुगर वाढवून चालली. आंबे केळ काय एक एक केळ एवढा मोठा. आताची केळ दिसायला पिवळे जर खायला कडू वरूनच दिसायला नंबर 1. तर खायला काय बरोबर राहिलेले नाही. मग षडोपचारे पूजले प्रभोषे सर्वाचाच पार नशी वाक्याशी बहुदुरोनी घेता दर्शनाशी अफाट गर्दी चालली. आता दर्शन घ्यायला बारी लागले. सगळेजण नोटा घेऊन तयार. घ्या महाराज पैसे घ्या चरण दाखवा. पैसे घ्या चरण दाखवा. तसं होतं काय पहिलं ते आता निर्माण झालं. मग सगळे दैवी दैवता येऊ लागले. महाराजाचे चरण धुवू लागले. पाया पडू लागले. पाया पडायचं बाजूला पाया पडायचं बाजूला पाया पडायचं बाजूला. गर्दी अफाट वाढली. मग सुगंधाने कोंदले अंबर गायन करते नारंग तुंबर आती आनंद ते दिगंबर वाचा कुंडलिया सांगता. नारद मुनी पासून कीर्तनाची सुरुवात आहे म्हणतात. नारदाची गादी आणि नारद मुनी तर तिथं गायन करायला आहे. नंबर 1 गायन नंबर 1 नाच आले सगळेजण. दिगंबर महाराजाला आनंद मावेना. काय वर्णावा ती महिमा ती सांगता येईना म्हणून ग्रंथ सुद्धा सांगा. मग कौतुक पाये महासती अनुसया ऋषी मुनी दैवता भारया पाळना गाते सुवासनी साऱ्या बोला मोठ्या कारागिराला बोलून पाळणा तयार केला सागवानी आणि त्याच्यामध्ये दत्त महाराजाला टाकलं. आणि सगळ्या दैवता मिळून गोल हो दत्त महाराजाला पाळणा देऊ लागले. बाळा जो जोरे सगळेजण. मग सर्वजण पाळणा म्हणू लागले. नंबर 1 दत्त महाराजाला झोपायची तयारी सुरू झाली. मग श्री माया परमाया चैतन्य माया मूळ माया आदिमाया मोहमाया ब्रह्ममाया ज्ञानमाया कृपामाया योगमाया पाळण्यात सनिध पातल्या. सगळ्या माया येऊन दत्त महाराजाला पाळणा आणू लागल्या. पहिली श्री माया दुसरी परामाया तिसरी चैतन्य माया मूळ माया आदिमाया मोहमाया ब्रह्ममाया ज्ञानमाया कृपामाया योगमाया एवढ्या सगळ्या माया आली. आपल्या इकडे बिरेपूर जन्मला सगळ्याच माया येतात. पाळणा हलवायला नुसतं येणार तुपाचं डब खारे खोबरं काजू बदाम रवा किलोभर साखर हे घेऊन येतात बाळ बघायला. मग महालक्ष्मी भवानी लक्ष्मी सावत्री इंद्रायणी पाळणा गाते मिळूनी देहवा लक्ष्मी आली सावित्री आली आणि पार्वती सुद्धा आली. तिन्ही देवाच्या बायका सुद्धा आल्या. महादेवाची बी बायको आली विष्णूची बी बायको आली आणि सगळेजण येऊन पाळणा गाती मिळून देवाला हरपल्या. सगळ्याच बाल नाहीस झालं. सगळेजण पाळणा गायला सुरुवात केली.
मग सर्वजण पाळणाच वस्त्र अलंकाराचे बाण डोक्यावरील पदर गेली घसरून एका कडेन पाठी असून हलवी ती पाळण्याशी सर्वजण पाळणा म्हणू लागल्या. आपण का जास्त म्हणू आता एकच म्हणा ओळ इथं आलंय म्हणून बाळा जो जो रे निरगुणा निगबा निरंजना अनुसया गाती हो बाळना कैवल्याचा राणा बाळा जो जो रे निरगुणा निगबा निरंजना अनुसया गाती हो बाळना कैवल्याचा राणा बाळा जो जो रे. मग असं पाळणा सगळेजण गाऊ लागले. बाळा जो जो रे निर्गुणा निजबा निरंजना अनुसया गाती हो बाळना कैवल्याचा राणा बाळा जो जो रे निर्गुणा. पाळणा म्हणायला सुरुवात झाली. मग अवतरला असे कर्मभूमी माझी बद्रिका आश्रमी जीवतारक मोक्षदानी आत्री अनुसयेचे सदनी बाळा जो जो रे. पाळणा सुरू झाला. मग आता इथून पुढून दत्त महाराजाचं वर्णन आणि दत्त महाराजाचं संपूर्ण कसा अवतार झाला. आता आज आणि उद्या लाटची पोथी तो आजची झालेली पोथी सर्व भक्तांच्या चरणी समर्पित करून जरी गळा बसलेला असला महाराज कीर्तन करता की नाही संध्याकाळी कीर्तन तर होईलच. आता आज आणि उद्याच्या दिवस कीर्तन नंतर आहे कीर्तन ऐकवतो मला तर वर्षभर काय बी भेटणार. आता हे माणसं सुद्धा बघायला भेटणार. आता बघून घ्या त्याच्या टाईम ना विचार माणसं बघून म्हणून झालेले पोते त्या भगवान दत्तात्रय प्रभूच्या चरणी समर्पित करून तुम्हा सर्व श्रोते बाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम सद्गुरु महाराज शरणा शरणा सद्गुरुनाथा बापू देश कवी दत्ता बापू देश कवी दत्ता बापू दत्ता बापू दत्ता बापू दत्ता प्रभु 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 दत्ता. श्री गुरुदेव दत्त सद्गुरु महाराज की जय. आरती श्री गुरु दत्ताची आरती गुरु माऊलीची आरती श्री गुरु दत्ताची आरती गुरु माऊलीची आरती आरती
आरती गुरुमाऊली आरती श्री गुरुदत्ता की आरती गुरुमाऊली आज
Terima kasih.
Thank you.